एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या पतीनं जो टोकाचा निर्णयाचा विचार केलेला आहे, या घटनेनं साऱ्याचं काळीजच हादरवून टाकलं आहे. पत्नी सासरी येत नसल्यामुळे निराश आणि हतबल झालेल्या पतीने थेट 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढण्याचा धाडसी आणि वेदनादायक निर्णय घेतला. त्याच्या या असहाय्य अवस्थेनं उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. विशेष म्हणजे तो आणि त्याची पत्नी दोघेही मूकबधीर असल्यामुळे या प्रसंगाची गंभीरता अधिकच वाढली. टॉवरच्या टोकावर उभा राहून त्याने आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी विचारलं, तू परत येणार आहे की नाही. त्याच्या हातातील मोबाईल थरथरत होता, मन वेदनेनं तुटत होतं आणि हृदयात तडफड होती. जर उत्तर हो नसेल तर थेट उडी मारून जीवन संपवण्याची त्याची धमकी ऐकून जमलेल्या लोकांचं काळीजच थरथरून गेलं. एकीकडे नातेवाईक आणि पोलिसांची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे पत्नीमधील 1 तास चाललेली संवादाची ही वेदनादायक झुंज सगळ्यांनाच मनाला चटका लावणारी ठरली. अखेर नातेवाईक आणि पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं आणि पती हा सुरक्षित खाली उतरला. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या SS मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.